वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि ॲव्हरेज बिल कमी दाखवण्यासाठी 40,000 रुपयांची लाच मागणाऱ्या वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह एका वरिष्ठ तंत्रज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई 12 फेब्रुवारी रोजी करण्यात आली असून या कारवाईमुळे वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाचे ॲक्वा आरो प्लांटच्या औद्योगिक वीज मीटरमधून शेतीसाठी वापरलेल्या विजेबाबत वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि ॲव्हरेज बिल कमी दाखवण्यासाठी वायरमॅन पारधी आणि कनिष्ठ अभियंता क्षीरसागर हे 40,000 रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। त्यानुसार 29 जानेवारी रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई आयोजित केली असता यातील वायरमॅन महादेव पारधी यांनी कनिष्ठ अभियंता आकाश क्षीरसागर यांच्यासाठी 60,000 रुपये घेतल्याची स्पष्टोक्ती देऊन तडजोडी अंती 20,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले। तसेच कनिष्ठ अभियंता आकाश क्षीरसागर यांनी वायरमॅन पवार यांच्या मार्फत लाच स्वीकारण्यास संमती दिल्याचे देखील यामध्ये स्पष्ट झाले। यावरून 29 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला, परंतु तक्रारदारावर संशय असल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही। दरम्यान 12 फेब्रुवारी रोजी तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीवरून वीज कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बैरागी, नामदार पोलीस कॉन्स्टेबल जगदीश पवार, गौरव खत्री, शैलेश सोनवणे, रणजित व्यवहारे व चालक नामदार पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेट्टे आणि अर्शद शेख यांनी केली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।